आपलं शैक्षणिक कार्य देखील सरकारी नियमांचं पालन करून ऑनलाईन पद्धतीनं घेत आहोत. मागच्या वर्षी पूर्ण शैक्षणिक वर्ष आपलं हे ऑनलाईनमध्येच गेलेलं आहे. कोविडच्या प्रादुर्भावामुळे मागच्या वर्षी आपल्या 12वीच्या परीक्षा देखील रद्द झालेल्या होत्या. त्या परीक्षांचं मूल्यांकन आणखी व्हायचं राहिलेलं आहे. तरी आपण 21-22 या वर्षातील वर्ग 12वीचं अध्यापन कार्य सुरू करत आहोत. मी प्राध्यापक शिवानंद सांगळे. माझे अध्यापनाचे विषय आहेत अर्थशास्त्र आणि सहकार. सर्वप्रथम मी अर्थशास्त्र आणि सहकार घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं नवीन शैक्षणिक वर्षामध्ये हार्दिक अभिनंदन करतो आहोत. आपण वर्ग 12वीचा अर्थशास्त्र हा विषय या विषयाचा अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी थोडीशी वर्ग 11वीमधील उजळणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्वांनी अर्थशास्त्र हा विषय निवडलेला होता. तर अर्थशास्त्र म्हणजे काय, या अर्थशास्त्राच्या काही अर्थतज्ज्ञांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्या देखील आपण वर्ग 11वीमध्ये बघितल्या होत्या. तरी देखील त्याची पुनरुजळणी मी करत आहे. तर अर्थशास्त्र म्हणजे काय, तर अर्थशास्त्राची व्याख्या आहे अमर्यादित गरजा, मर्यादित परंतु पर्यायी उपयोगाची साधनं यांचा ताळमेळ घालण्याचा मनुष्य वर्तणुकीचा अभ्यास म्हणजेच अर्थशास्त्र होय. अशी अर्थशास्त्राची सविस्तरपणे व्याख्या केलेली आहे. म्हणजे काय, तर अर्थशास्त्रामध्ये बघत असताना आपण अर्थशास्त्राचा अभ्यास बघत असताना आपण मानवी वर्तणुकीचा म्हणजे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास करतो आहोत. कारण अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे आणि सामाजिक शास्त्रामध्ये मानवी वर्तणुकींचा अभ्यास केला जात असतो. आणि म्हणून अर्थशास्त्र देखील मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास करते. कारण कुठलाही आर्थिक व्यवहार करत असताना मनुष्याची आर्थिक वर्तणूक कशी असते त्या वर्तणुकीचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. की आपण बघतो आपल्या गरजा या अमर्यादित आहेत, कधीही न संपणाऱ्या आहेत. म्हणतात की मनुष्य जन्माला आला तर जन्म हा अडीच अक्षरी शब्द आहे. ज अर्धा न आणि म. ज म्हणजे जन्म, नंतर मरण. अर्ध्या न मध्येच आपण जगत असतो. तर हे जगत असताना आपण काय करतो, तर काही करत नाही आपण दुसरं. जन्मताच आपण एक भलं मोठं गरजांचं गाठोडं घेऊन जन्माला येत असतो आणि आयुष्यभर त्या गाठोड्यामधून एक गरज काढून आपली पूर्ण करत असतो आणि अशा प्रकारेच आपल्या आयुष्याचा शेवट होत असतो. काय करतो आपण आयुष्यामध्ये, मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते करायचं, हे करायचं, ते करायचं, असं करतच आपला शेवट होतो. म्हणजे काही करतं आपण काय, फक्त आपल्या आयुष्यामध्ये आपण आपल्या निर्माण होणाऱ्या गरजा पूर्ण करत असतो. तर अशा या गरजा पूर्ण करत असताना जी मनुष्याची वर्तणूक असते त्या वर्तणुकीचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. गरजा या अमर्यादित आहेत आणि गरजांची पूर्तता करणारी साधनं पर्यायी म्हणजे त्या साधनांचा पर्यायाने वापर करता येतो परंतु मर्यादित आहे. मग या पर्यायी परंतु मर्यादित साधनांच्या सहाय्याने आपल्या अमर्यादित गरजा कशा पूर्ण करायच्या असा मनुष्यासमोर प्रश्न पडत असतो. तर या प्रश्नांची तो सोडवणूक करत असतो. तर ते सोडवणूक करत असताना त्याची जी वर्तणूक असते त्या वर्तणुकीचाच अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. तर यामध्ये विविध प्रकारच्या संकल्पना आहेत. मग त्यामध्ये प्रथम संकल्पना आहे उपयोगिता. उपयोगिता म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. तरी उपयोगिता म्हणजे काय,
की कोणतीही वस्तू किंवा सेवा ज्यामध्ये मनुष्याची गरज पूर्ण करण्याची जी क्षमता असते त्या क्षमतेला उपयोगिता असे म्हणतात. कोणती वस्तू घ्या, आपण त्या वस्तूची गरज निर्माण होते म्हणून आपण ती वस्तू विकत घेतो. का गरज निर्माण होते? तर त्या वस्तूमध्ये उपयोगिता असते. आपली एखादी गरज आहे ती पूर्ण करण्याची त्या वस्तूमध्ये क्षमता असते म्हणून ती आपण विकत घेत असतो. तरी विकत घेत असताना ती वस्तू आपण किती रकमेला विकत घेतली पाहिजे असा आपल्यासमोर प्रश्न पडत असतो. तर अशा प्रकारे आपण आपल्या ज्या निर्माण होणाऱ्या गरजा आहेत त्या गरजांची सोडवणूक करत असतो. तर या संकल्पनांचाच आपण अभ्यास मागच्या वर्षी वर्ग 11वी मध्ये केलेला आहे. यावर्षी आपण बघत असताना वर्ग 12वीला आपल्याला एकूण 10 प्रकरणं आहेत आणि या 10 प्रकरणं आपल्याला एकूण 130 तासिकांमध्ये पूर्ण करायची आहेत. मी माझं जे नियोजन आहे ते नियोजन त्याप्रमाणे केलेलं आहे. पूर्ण प्रकरण 130 तासिकामध्ये पूर्ण करायचं आहे. एकूण 10 प्रकरणं आहेत. त्यामध्ये पहिलं प्रकरण आहे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. सूक्ष्म म्हणजे छोटे छोटे घटक, अर्थव्यवस्थेतील छोट्या छोट्या घटकांचा अभ्यास अर्थशास्त्राच्या ज्या शाखेत केला जातो त्याला म्हणायचं सूक्ष्म अर्थशास्त्र. आणि समग्र म्हणजे एकूण. आपण जसं म्हणतो एक फूल म्हणजे सूक्ष्म आणि फुलांचा गुच्छ त्याला समुच्चय म्हणतात, समग्र म्हणतात किंवा स्थूल म्हणतात. स्थूल म्हणजे एकूण म्हणजे समग्र. तर अशा प्रकारे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. एकूण प्रकरणं आहेत आपले 10. तर 10 प्रकरणापैकी पहिलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचा आपण अभ्यास या घटकामध्ये करणार आहोत. तर हा आपला सूक्ष्म अर्थशास्त्र या घटकाचा पहिला भाग आहे की ज्यामध्ये आधुनिक अर्थशास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल म्हणजे समग्र अर्थशास्त्र अशा मुख्य 2 शाखा आहेत. सूक्ष्म म्हणजे लहानात लहान घटक, छोट्यात छोटा घटक, की त्या छोट्यात छोट्या घटकाचा मायक्रो म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्याला. मायक्रो म्हणजे एकदम छोटा घटक. मायक्रोस्कोप तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 10वीपर्यंत सायन्सला होता. सायन्समध्ये मायक्रोस्कोप बघितला तुम्ही. मायक्रोस्कोपमध्ये अगदी सूक्ष्म वस्तू बघितल्या जातात, त्याला मायक्रो म्हणतात. पण सूक्ष्म म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स असं देखील म्हणतात त्याला. तर मायक्रो हा शब्द ग्रीक शब्दापासून आलेला आहे अर्थशास्त्रामध्ये. आणि स्थूल म्हणजे मोठा, समग्र किंवा एकूण. उदाहरणार्थ 1, 2, 3, 4 अशी जर बेरीज केली तर त्या बेरजेला आपण एकूण बेरीज असं म्हणतो. म्हणजेच एकूण घटकांचा म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये छोटे छोटे जे एकूण घटक आहेत त्या सर्व घटकांचा अभ्यास हा अर्थशास्त्राच्या स्थूल अर्थशास्त्र म्हणजे त्याला मॅक्रोस असं म्हणतात. मॅक्रोस हा शब्द देखील ग्रीक शब्दापासून आलेला आहे. तर या शब्दाचा वापर सर्वप्रथम 1933 मध्ये ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फिश यांनी सर्वप्रथम केलेला आहे. आणि म्हणून रॅग्नर फिश यांनीच अर्थशास्त्राच्या मुख्य 2 शाखा सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये नंबर 1 आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि नंबर 2 आहे स्थूल अर्थशास्त्र. मला एक सूचना तुम्हाला करायची आहे. तुम्ही सर्वांनी आपापले जे विषय आहेत त्या विषयाची पुस्तकं विकत घ्यायची आहे. म्हणजेच मी त्या विषयाचं अध्यापन करत असताना किंवा माझी अध्यापनाची व्हिडिओ क्लिप तुम्ही बघत असताना तुमचं पुस्तक समोर ठेवायचं, म्हणजे तुम्हाला समजण्यास सोपं जाईल त्या ठिकाणी. तर त्यामध्ये 2 शाखा आहेत अर्थशास्त्राच्या मुख्य शाखा. एक पहिली शाखा आहे तिला आपण म्हणतो सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी जी शाखा आहे तिला म्हणतो आपण स्थूल अर्थशास्त्र. तर याचा सर्वप्रथम अभ्यास हा रॅग्नर फिश यांनी केला आहे. 1895 ते 1973 हा या नॉर्वेच्या अर्थमिती अर्थशास्त्रज्ञांचा कार्यकाल आहे किंवा कालखंड आहे संशोधन करण्याचा. त्यांनी अनेक प्रकारचं संशोधन केलं आहे. त्यांनी 1969 साली अर्थशास्त्रासाठी प्रथम नोबेल पुरस्कार त्यांना मिळालेला होता. तर अशा या अर्थमितीशास्त्राचे जनक म्हणून सुरुवातीला त्यांच्याकडे बघितलं जाते. कोणाकडे? तर रॅग्नर फिश यांच्याकडे.
तर त्यांनी सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांच्या संकल्पना सांगितल्या आहेत. तर त्या संकल्पनांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघणार आहोत सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ. तर हा अर्थ बघत असताना सूक्ष्म हा शब्द तर तुम्हाला माहीतच आहे. तर सूक्ष्म म्हणजे छोट्यात छोटा घटक, छोट्यात छोटा घटक. तर अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात लहान घटक, ज्या घटकाचा अभ्यास अर्थशास्त्राच्या या शाखेत केला जातो. मग आता एकूण समजा भारत देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे जवळपास. तर त्या 130 कोटीपैकी एका व्यक्तीचा अभ्यास म्हणजे एका व्यक्तीचं उत्पन्न, एका व्यक्तीकडून केला जाणारा खर्च, एका व्यक्तीचा उपभोग, एक कारखाना, एका कारखान्यातील उत्पादन. तर अशा अर्थव्यवस्थेतील छोट्या छोट्या घटकांचा अभ्यास अर्थशास्त्राच्या ज्या शाखेत केला जातो त्या शाखेला काय म्हणायचं, सूक्ष्म अर्थशास्त्र. तर या सूक्ष्म अर्थशास्त्राच्या देखील काही व्याख्या या काही अर्थशास्त्रज्ञांनी केल्या आहेत. त्या व्याख्या पुढील प्रमाणे आहेत. पहिली व्याख्या आहे मॉरिस डॉब यांची व्याख्या. तर मॉरिस डॉब यांनी काय सांगितलं आहे, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र होय. काय सांगितलं आहे, अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे जी अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेतील छोट्या छोट्या घटकांचा अभ्यास करणं म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र आहे, अशी मॉरिस डॉब यांनी व्याख्या सांगितलेली आहे. नंबर 2ची व्याख्या आहे AP लर्नर यांनी केली आहे, की त्यांनी काय सांगितलं आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहिले जाते. सूक्ष्मदर्शक तुम्हाला माहिती आहे, छोट्या छोट्या घटकांचा अभ्यास ज्या सहाय्याने केला जातो त्याला म्हणतात सूक्ष्मदर्शक. तर अर्थव्यवस्था रूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजेच व्यक्ती आणि कुटुंब उपभोक्त्याच्या रूपाने आणि व्यक्ती व उत्पादन संस्था उत्पादन घटकाच्या रूपाने अर्थव्यवस्थेच्या संचालनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशीकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते, असं स्पष्टीकरण किंवा अशी व्याख्या केली आहे AP लर्नर या अर्थतज्ज्ञांनी. तर अशा प्रकारे त्यांनी या व्याख्या केल्या आहेत. तर या व्याख्येच्या माध्यमातून म्हणजे काय सांगायचं आहे की कार्यक्षमता म्हणजे उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घडवून आणणे. उत्पादन म्हणजे काय मग, की आपल्याकडे जी काही नैसर्गिक साधन सामग्री आहे या नैसर्गिक साधन सामग्रीमध्ये उपयोगिता निर्माण करणे, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता वाढविणे, संपूर्ण समाजाचे जास्तीत जास्त समाधान होईल अशा पद्धतीने उत्पादित व सेवांचे लोकांमध्ये वितरण करणे. एकूण आर्थिक कार्यक्षमता लोकांना सर्वाधिक प्राधान्याने हव्या असणाऱ्या वस्तूचे उत्पादन होणे. कारण लोकांच्या ज्या गरजा आहेत, गरजेच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. कारण नवीन नवीन वस्तूंचं उत्पादन होत असते आणि जशा जशा वस्तूंचं अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन होते, उत्पादन करणं म्हणजे काय, त्या वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण करणं. उत्पादक हा त्या वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण करत असतो. उदाहरणार्थ कुंभार आहे, कुंभार काय करतो, माती आहे, मातीपासून मातीला विशिष्ट आकार देतो आणि मातीचं भांडं तयार करतो. माती कोणी विकत घेते का, नाही घेत, परंतु मातीपासून तयार केलेलं जे भांडं आहे ते भांडं आपण विकत घेतो. म्हणजेच काय, त्या भांड्याचं तो उत्पादन करतो. तर अर्थव्यवस्थेमध्ये अशा उत्पादित वस्तूंची लोकांना आवश्यकता असते. या उत्पादित वस्तू लोकांना मोठ्या प्रमाणात मिळाल्या पाहिजेत आणि म्हणून त्या वस्तूंचं उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये प्रामुख्याने ज्या उत्पादित वस्तू आहेत त्या उत्पादित वस्तूच्या किमती कशा ठरतात, त्या वस्तूंचं लोकांमध्ये वाटप कशा प्रकारे केलं जाते, त्या वस्तूच्या उत्पादनापासून उत्पादकाला कशा प्रकारे उत्पन्न मिळते आणि त्या वस्तूचा उपभोग घेणारा जो उपभोक्ता आहे त्या उपभोक्त्याचं देखील त्या वस्तूच्या उपभोगावर कशा प्रकारे समाधान मिळते, या सर्व छोट्या छोट्या घटकांचा अभ्यास अर्थशास्त्राच्या या शाखेमध्ये केला जातो. तर अशा प्रकारे ही झाली अर्थशास्त्राची सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या. या व्याख्येवरून सूक्ष्म अर्थशास्त्राची काही वैशिष्ट्ये देखील आपल्याला सांगता येतात. तर ही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत.
ती म्हणजे बघा, तुम्ही पुस्तकामध्ये पेज नंबर 3वर बघायचं आहे. पेज नंबर 3 आहे, त्या पेज नंबर 3वर तुम्हाला दिलेलं आहे. पेज नंबर 3 समोर घ्यायचं. त्यावर तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या आणि वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. तर ही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. तर त्यामध्ये घ्या नंबर 1, वैयक्तिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील विशिष्ट छोट्या छोट्या आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणजे छोटे छोटे घटक म्हणजे काय? एक विशिष्ट उद्योग संस्था, एक कुटुंब संस्था, वैयक्तिक व्यक्तींचं वैयक्तिक किंमत यासारख्या लहान आणि वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचाच अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे अर्थशास्त्राच्या सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेमध्ये केला जातो. नंबर 2 आहे किंमत सिद्धांत. आता आपण बघतो, आपण जातो बाजारात, एखादी वस्तू विकत घेण्याकरता जातो, दुकानदार किंमत सांगतो, आपण देतो. पण त्या वस्तूची किंमत नेमकी कशी ठरते? कुठल्याही वस्तूची बाजारामध्ये किंमत कशी ठरते? किंवा आपण शेतामध्ये जे रोजगार सांगतो त्या रोजगारांची देखील मजुरी कशी ठरते? ती मजुरी म्हणजे त्यांची किंमत. तर ही किंमत, त्याला म्हणायचं किंमत सिद्धांत. तर सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू व सेवांच्या किंमत निश्चितीशी तसेच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत असेही म्हणतात. नंबर 3 आहे आंशिक समतोल. ही झाली सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. ही वैशिष्ट्ये तुम्हाला परीक्षेमध्ये लघुत्तरी प्रश्नामध्ये विचारल्या जाऊ शकतात. आंशिक समतोल नंबर 3, 2 घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल होय. सूक्ष्म लक्ष्य अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजेच आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचे विश्लेषण केले जाते. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला व इतर आर्थिक घटकांपासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. नंबर 3 आहे विदेशी व्यापार, की आपल्या देशाचा बाहेरच्या देशाशी जो व्यापार चालत असतो त्याला म्हणतात विदेशी व्यापार. तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे जकात शुल्काचे विशिष्ट वस्तूवरील परिणाम, कोणत्याही 2 देशाच्या चलन विनिमय दराची निश्चिती, आंतरराष्ट्रीय व्यापारातील फायदे यासारख्या विदेशी व्यापारातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करण्यास मदत करतो. म्हणून ते देखील एक वैशिष्ट्य आहे. नंबर 4 आहे आर्थिक प्रारूपाची निर्मिती, की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सुलभ प्रारूपाद्वारे विविध गुंतागुंतीच्या आर्थिक परिस्थितीचे आकलन करण्यास मदत होते. विविध अर्थशास्त्रातील विविध संज्ञा, विविध प्रकारच्या संकल्पना, विविध प्रकारच्या परिभाषा, नवीन आर्थिक विश्लेषणाची साधनं यासारख्या महत्त्वपूर्ण योगदान सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये दिले जाते. त्यानंतर व्यावसायिक निर्णय, कोणताही व्यवसाय करत असताना तो व्यवसाय जास्तीत जास्त फायद्यामध्ये कसा चालेल या बाबतीत योग्य प्रकारे निर्णय घ्यावे लागत असतात. कारण व्यवसाय हा यशस्वी झाला पाहिजे. म्हणून व्यावसायिकांना व्यवसायाच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण व्यावसायिक निर्णय घेण्यास सूक्ष्म आर्थिक सिद्धांत उपयोगी पडतात. म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग त्याकरता देखील होतो. या निर्णयांमध्ये उत्पादन खर्चाची निश्चिती, वस्तूची किंमत निश्चिती, महत्तम उत्पादन आणि नफा इत्यादींचा समावेश केला जातो. त्यानंतर शासन आहे. शासनास देखील सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त पडते. तर शासनाला कोणत्या दृष्टिकोनातून उपयुक्त पडते? तर सरकारी कर, सरकार विविध प्रकारचे कर आकारत असते. सरकार धोरण, सार्वजनिक खर्च धोरण, किंमत धोरण यासारख्या आर्थिक धोरणांची आखणी करण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्र उपयुक्त ठरते. ही धोरणे संसाधनाची कार्यक्षम वितरण करण्यासाठी जे काही देशाकडे नैसर्गिक संसाधनं आहेत त्या नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षमपणे उपयोग झाला पाहिजे आणि तो उपयोग करण्याकरता त्यांचं वितरण लोकांमध्ये कार्यक्षमपणे झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून देखील शासनास सूक्ष्म अर्थशास्त्राचा उपयोग होतो. आणि शेवटी आहे नंबर 7 कल्याणकारी अर्थशास्त्राचा आधार. सूक्ष्म अर्थशास्त्र उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करून समाजाचे महत्तम कल्याण कसे साधता येईल याचा अभ्यास करते. तसेच सामाजिक कल्याणावर कराचा कसा परिणाम होतो याबाबतचा देखील अभ्यास करते. तर अशा प्रकारे आपण आज या प्रकरणामध्ये
सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, याच्या अर्थ, सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विविध अर्थतज्ञांनी केलेल्या व्याख्या आणि त्या व्याख्येवरून सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये कोणती आहेत ते बघितले आहेत. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण किंवा यानंतरच्या तासिकेमध्ये आपण स्थूल म्हणजे समग्र किंवा एकूण अर्थशास्त्राचा अभ्यास बघणार आहोत. धन्यवाद.